नमस्कार. तुम्हा सर्व दर्शकांना, प्रेक्षकांना, त्याचबरोबर समस्त बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा. खरं तर 2023 पाहता पाहता संपला आणि 2024 हे उजाडलं. या 2024मध्ये आपण काय काय संकल्प केले पाहिजे, काय निर्धार केला पाहिजे, आपण जीवन जगत असताना इतरांप्रती देखील आपण कसं जीवन जगता येईल, त्यांना देखील चांगलं सोयीस्कर आणि चांगलं जीवनमान कसं जगता येईल याकडे देखील आपलं जीवन जगत असताना आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर आपण आपल्या घराची, प्रपंचाची, त्याचबरोबर आप्तेष्ट नातेवाईकांची, मित्रांची व इतर सर्व बांधवांची, म्हणजे आपण ज्या देशात राहतो त्या देशातल्या समस्त नागरिकांची आपण काळजी घेतली पाहिजे व त्यांच्याप्रती आपण एक बंधुभाव देखील निर्माण करण्याचा 2024मध्ये प्रयत्न केला पाहिजे. खरं तर 2024मध्ये आपण दारू असेल, सिगरेट असेल, गुटखा असेल, पानबिडी असेल व जे काही इतर कुठलेही असे शौक असतील, व्यसन असतील, ते व्यसन आपण वेळीच टाळले पाहिजे आणि एक नवीन संकल्प केला पाहिजे. आपल्या व्यवसायाशी, आपल्या नोकरीविषयी, आपल्या अभ्यासाविषयी, आपल्या राहणीमानाविषयी व आपण जीवनात कसं किती पुढं जाता येईल याविषयी एक संकल्प केला पाहिजे. आपल्या आरोग्याविषयी देखील आपण सजग राहिलं पाहिजे. आपण दररोज सकाळी नित्यनेमाने लवकर उठतो का? उठत नसाल तर आपण प्रत्येकाने हा निश्चय केला पाहिजे आणि लवकर देखील उठलं पाहिजे. त्याचबरोबर चांगल्या सवयी आपण अंगीकारल्या पाहिजे व वाईट ज्या सवयी आहेत, दुर्गुण आहेत, ते दुर्गुण आपण वेळीच टाळले पाहिजे. हा संकल्प 2024मध्ये आपण केला पाहिजे. दरवर्षी वर्ष बदलतं. 2023 होतं, 2024 आलं, त्याच्या पुढच्या वर्षी 2024 राहील, 25 येऊन जाईल. परंतु वर्षानुमागं वर्ष हे जात असतात. ते वर्षानुमागं वर्ष जात असताना देखील आपण आपली प्रगती, आपलं राहणीमान, आपलं बोलणं, आपलं कौशल्य, आपलं ज्ञान, आपले विचार हे चांगले सुसज्ज आपण तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरं तर मी इतका मोठा पण नाही की तुम्हाला हे सगळं शिकवेन, परंतु माझे तुम्ही एक जवळचे सहकारी आहात, मित्र आहात, जवळचे नातेवाईक आहात, त्याचबरोबर जवळचे माझे सखे असतील. ह्या सगळ्यांना माझा हा अतिशय प्रेमाचा आणि आपुलकीचा हा संदेश मी आपल्यासमोर देऊ इच्छितो. म्हणून कोणी व्हिडिओ पाहत असताना असं कोणी म्हणेल की हा खूप मोठा आहे, हा खूप काय काय सांगतो, अशा पद्धतीचं नव्हे. मी तुमच्यापेक्षा नक्कीच लहान आहे आणि 2024च्या मी शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ तयार करीत आहे. त्याचबरोबर आपल्या नोकरीविषयी आपण जर नोकरीविषयी प्रयत्न करत असाल तर नोकरीविषयी एक निश्चय केला पाहिजे. आपण स्पर्धा परीक्षा देत असेल तर स्पर्धा परीक्षेला आपण देखील असं जिद्दीने पेटलं पाहिजे. ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18-18, 20-20 तास अभ्यास केला, त्या पद्धतीनेच आपण एका महान महापुरुषाचा आदर्श घेऊन स्पर्धा परीक्षेत उतरलं पाहिजे. ज्ञानाचं जे काही महासागर आहे ते महासागर देखील आपण प्राशन करण्याचा तो प्रयत्न केला पाहिजे. हा संकल्प आपण केला पाहिजे आणि कितीही कठीणाहून कठीण कुठलीही परीक्षा असेल त्या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालं पाहिजे. आणि बरेचसे उदाहरणं आहेत, बरेचसे जे आपण व्यक्ती आहेत आज यशस्वी आहेत, त्या यशस्वी व्यक्तींनी देखील हा निश्चय केलेला होता आणि ह्या निश्चयाप्रती ते सजग होते आणि निश्चय प्राप्तीसाठी त्यांनी जो काही कष्ट, जो काही त्याग केलेला आहे तो त्याग आपण त्यांचा देखील अनुसरला पाहिजे. देशात बरेचसे असे मोठमोठे अधिकारी होऊन गेलेले आहेत, त्यांनी पहिल्याच टप्प्यात ते यश संपादन केलेलं आहे आणि तुम्ही देखील तशा पद्धतीचं यश संपादन करावं अशीच मी आजच्या युवा वर्गाला आणि विद्यार्थी वर्गाला ही आग्रहाची विनंती करेन आणि त्याचबरोबर 2024च्या देखील शुभेच्छा देतो. त्याचबरोबर व्यावसायिक असाल, व्यावसायिकांनी अतिशय नित्यनेमाने
लवकर व्यवसायासाठी आपण निघालं पाहिजे. व्यवसायासाठी आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. एक एक रुपया आपण जोडला पाहिजे. आपला जर खर्च, आपली कमाई जर 10 रुपये असेल आणि आपण जर 11 रुपये खर्च करत असेल तर हे नक्कीच व्यवसायाच्या दृष्टीने खूप चुकीचं आहे. आपण 10 रुपये कमवत असेल तर 2 रुपये खर्च केला पाहिजे आणि 8 रुपये बाकी आपण आपल्या पुढील भविष्यासाठी असो अथवा व्यवसायासंबंधी जे काही मटेरियल लागतं, जो माल लागतो, त्या मालात आपण ती गुंतवणूक मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. तरच आपला जो व्यवसाय आहे तो व्यवसाय भरभराटीला येईल. त्याचबरोबर कोणी कुठल्याही क्षेत्रात काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असेल, व्यवसायवाल्यांनी हा निश्चय देखील केला पाहिजे की मी आज छोट्या खाणी व्यवसाय करतो आहे, तर मी उद्या भविष्यात जाऊन नक्कीच एक मोठ्या कंपनीचा, प्रायव्हेट लिमिटेडचा मी मालक असेल, अशा पद्धतीचा देखील निश्चय केला पाहिजे. आणि त्याचबरोबर विद्यार्थी असो, इतर जो वर्ग आहे त्या वर्गांना देखील माझं सांगणं आहे आणि विनंती आहे की तुम्ही देखील अशा पद्धतीचं मेहनत करा. ज्या व्यवसायात असतील, ज्या क्षेत्रात असतील, त्या क्षेत्रात आपण मोठं कसं होता येईल याचं आपण एक सूत्रबद्ध एक नियोजन केलं पाहिजे आणि त्या नियोजनानुसार आपण वागलं पाहिजे. त्या नियोजनाला आपण चालना दिली पाहिजे, ते फॉलो केलं पाहिजे. म्हणून यशाचं गमक तिथंच असतं जो अति कष्ट करतो. कष्टाबरोबर त्याच्याकडे नियोजन आहे. त्याचबरोबर वायफळ जे पैशाची उधळण होती ती उधळण आपण वेळीच थांबवली पाहिजे. लग्नकार्य असतील ते अतिशय छोट्या खाणी केले पाहिजे. त्यांच्यात देखील जास्त उधळण न करता तो पैसा आपण त्या नवविवाहित जोडप्यांना आपण त्यांच्या आयुष्यासाठी, त्यांच्या व्यवसायासाठी, त्यांचे चांगले जीवन जगण्यासाठी तो लग्नात जास्त वायफळ पैसा खर्च करता तो त्यांच्या पुढील भविष्यासाठी जरी दिला तरी चालेल, काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने नवीन वर्षात असा एक नवीन संकल्प आपण सगळ्यांनी करावा, हीच मी या ठिकाणी आपणास एक आग्रहाची व एक मित्रताच्या नात्याने एक विनंती करेन. आणि आपणा सर्वांना एक 2024च्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो. तुमचं आरोग्य, तुमचं व्यवसाय, तुमचं धनसंपत्ता सर्व तुमच्या चरणी लोटांगण घालो, एवढीच या ठिकाणी 2024च्या मी खूप खूप आपणास शुभेच्छा देतो. हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. धन्यवाद.